Hello, good morning all. My name is Archana Pol, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. Our next chapter is adrenergic agents. So first we have to see what are adrenergic agents. Adrenergic agents, these are the number of substances which are synthesized and secreted in the body. One such class are the sympathomimetic amines. Adrenaline is a hormone secreted by the adrenal medulla of the adrenal gland. Adrenaline and noradrenaline are the mediators. They are released at the synapse and adrenergic nerve endings. Okay. So हे जे सबस्टन्सेस आहेत, दीज आर दी सबस्टन्सेस, ते कुठे सिंथेसाइज होतात आणि कुठे सिक्रेट होतात, तर आपल्या बॉडीमध्येच ते सिंथेसाइज होत असतात आणि बॉडीमध्येच ते सिक्रेटेड होत असतात आणि त्यांनाच सिम्पॅथोमायमॅटिक अमाइन्स असं पण म्हटलं जातं. ठीक आहे. ॲड्रिनालाइन हे काय आहे? ॲड्रिनालाइन हे एक हार्मोन आहे की जे कोण सिक्रेट करतं? ॲड्रिनल मेडुला ऑफ द ॲड्रिनल ग्लँड विच इज सिक्रेटेड बाय ॲड्रिनल मेडुला ऑफ द ॲड्रिनल ग्लँड. And the adrenaline and noradrenaline are the mediators released at the synapse and adrenergic nerve endings. आता ॲड्रेनालिन आणि नॉरॲड्रेनालिन हे काय मीडिएटर्स आहेत. हे कुठं रिलीज होतात? सायनॅप्सला आणि जे ॲड्रेनर्जिक नर्व एंडिंग असतात तिथं हे जे हार्मोन आहेत तिथे काय होत असतात? ते रिलीज होत असतात. आणि आता हे ॲड्रेनालिन आहे ह्याचे काय आहेत? वेगवेगळे फंक्शन्स आहेत जे आपल्या बॉडीमध्ये प्ले करतात. दी ॲड्रेनालिन सिक्रेटेड इन दी बॉडी कंट्रोल्स दी व्हरायटी ऑफ बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज अँड फंक्शन्स. आता हे काय करतात? आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे फंक्शन्स, वेगवेगळ्या बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी काय करत असतात? परफॉर्म करत असतात. फार्माकोलॉजिकली ॲड्रेनालिन इवोक दी नंबर ऑफ ॲक्शन्स. मग कुठल्या कुठल्या ॲक्शन्स आहेत, त्याचे काय काय फंक्शन्स आहेत, तर त्याच्यामध्ये राईज इन अ ब्लड प्रेशर म्हणजे ब्लड प्रेशर इन्क्रीज करतं, कार्डियक स्टिम्युलेशन करतं. त्यानंतर जे पेरिफेरल ब्लड व्हेसल्स असतात त्यांचं कन्स्ट्रिक्शन करतं. देन रिलॅक्झेशन ऑफ ब्रॉन्कियल मसल्स अँड स्मूथ मसल्स. जे ब्रॉन्कियल मसल्स असतात, स्मूथ मसल्स असतात त्यांचं रिलॅक्झेशनचं काम करतं. दे फिफ्थ जे आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलेशन. आणि लास्ट वन आहे ते युरेटर आणि युटेरसचं काय करतं? कॉन्ट्रॅक्शन करण्याचं काम हे ॲड्रेनालिन करत असतात. ठीक आहे. आता दीज आर दी ड्रग्स विच एक्झर्ट अँड ॲक्शन सिमिलर टू ॲड्रेनालिन अँड सिम्पॅथोमायमॅटिक एजंट्स आर कॉल्ड ॲड्रेनर्जिक एजंट्स. आता काही जे ड्रग असतात ते ॲड्रेनालिन आणि सिम्पॅथोमायमॅटिक म्हणजे आत्ता जे आपण फंक्शन बघितले हे फंक्शन यांच्यासारखी सिमिलर ॲक्शन दाखवतात आणि ते जे ड्रग्ज असतात त्यांना म्हणतात ॲड्रेनर्जिक एजंट्स. Besides pharmacological action, there are number of therapeutic applications of the agents and they are useful in treatment of asthma related conditions of bronchial spasm, then cardiac block, hypotension, nasal congestion, stimulation of central nervous system for mild analeptic effect, and also they are useful in obesity for the anorexic action. आता जसं की आपण बघितलं ॲड्रेनालिन आणि नॉरॲड्रेनालिन हे काय आहेत? हार्मोन आहेत. ते आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होतात आणि सिक्रेट होतात आणि त्यांचे आपण हे फंक्शन बघितले की जे राईज इन ब्लड प्रेशर, कार्डियक स्टिम्युलेशन, कन्स्ट्रिक्शन ऑफ पेरिफेरल ब्लड व्हेसल्स, रिलॅक्झेशन ऑफ ब्रॉन्कियल मसल्स अँड स्मूथ मसल्स, सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलेशन, कॉन्ट्रॅक्शन ऑफ युरेटर अँड युटेरस. आता जे बाकीचे ड्रग्ज आहेत ते काय आहेत? जे ॲड्रेनालिन आणि सिम्पॅथोमायमॅटिक सारखीच ॲक्शन दाखवतात म्हणजे त्यांची सेम ॲक्शन असते की जे ड्रग्ज एक्सटर्नली यूज केले जातात म्हणून त्यांना म्हणतात की ॲड्रेनर्जिक एजंट्स. मग ते कुठे कुठे यूज केले जातात? ते अस्थमा आणि अस्थमा रिलेटेड ब्रॉन्कियल स्पाझमच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातात. कार्डियक ब्लॉक, हायपोटेन्शनच्या ट्रीटमेंटमध्ये, नॅसल कंजेशन आणि स्टिम्युलेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या ट्रीटमेंटमध्ये हे जे ड्रग आहेत ते यूज केले जातात. ठीक आहे. आणि तसं त्यांनी सांगितलं आहे की दे आर ऑल्सो युजफुल इन ओबेसिटी फॉर देअर ॲनॉरेक्सिक ॲक्शन. नेक्स्ट जे आपण बघणार आहोत दी स्ट्रक्चर ऑफ. आता हे जे ॲड्रेनालिनचं स्ट्रक्चर आहे हे 4 पद्धतीनं आपण अल्टर करू शकतो. आता त्याच्यामध्ये द सबस्टिट्यूशन ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप ऑन दी ॲरोमॅटिक न्यूक्लियस. आता त्याच्या स्ट्रक्चरमध्ये एक ॲरोमॅटिक न्यूक्लियस आहे, तर जो ॲरोमॅटिक न्यूक्लियस आहे तो काय करायचा? रिप्लेस करायचा अदर न्यूक्लियसने. त्यानंतर
तो सबस्टिट्यूशन ऑफ बीटा कार्बन. आता बीटा कार्बन जो असतो त्याला अदर न्यूक्लियसने आपण म्हणजे ह्या पद्धतीने आपण त्याचं स्ट्रक्चर अल्टर करू शकतो आणि ते जे कंपाऊंड आहे ते यूज करू शकतो. ठीक आहे, म्हणजे जर बीटा कार्बनला आपण सबस्टिट्यूशन करू शकतो दुसऱ्या न्यूक्लियसचं, अल्फा कार्बनला आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. त्यानंतर नायट्रोजन सबस्टिट्यूशन ऑन दी नायट्रोजन अमायनो ग्रुप, म्हणजे अमायनो ग्रुप जो असतो तिथे नायट्रोजनचं सबस्टिट्यूशन करू शकतो. हे झाले त्याचे स्ट्रक्चर की जे आपण अल्टर करू शकतो त्याच्यामध्ये चेंजेस करून. ठीक आहे, आता हे जे ॲड्रेनर्जिक एजंट्स आहेत त्यांचे परत 4 क्लासेस आहेत. त्याच्यामध्ये व्हॅसोप्रेसर आहे, ब्रॉन्कोडायलेटर आहे, व्हॅसोकन्स्ट्रिक्टर अँड ॲज अ नॅसल कंजेस्टन आणि मिसलेनियस कंपाऊंड्स. मीन्स दीज आर दी ॲड्रेनर्जिक एजंट्स. दे कॅन बी ब्रॉडली अरेंज अकॉर्डिंग टू देअर प्रिन्सिपल बायोलॉजिकल ॲक्शन, म्हणजे त्यांचे प्रिन्सिपल आणि त्यांच्या बायोलॉजिकल ॲक्शननुसार हे त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर दी फर्स्ट इज दी व्हॅसोप्रेसर ड्रग्स. दी व्हॅसोप्रेसर ड्रग्सचं अगेन त्याचे 2 क्लासेस आहेत. एक आहे ॲड्रेनालिन अँड अदर कंपाऊंड्स, म्हणजे ॲड्रेनालिन की ज्यालाच इफिनेफ्रिन पण म्हणलं जातं आणि त्याच्याशी रिलेटेड कंपाऊंड, आणि दुसरा आहे इफिड्रिन आणि अदर रिलेटेड कंपाऊंड्स. ठीक आहे, तर जो फर्स्ट ॲड्रेनालिनमध्ये जो आहे त्यामध्ये आपण फर्स्ट ॲड्रेनालिन बघणार आहोत. आता ॲड्रेनालिन आणि ॲड्रेनालिन रिलेटेड जे अदर कंपाऊंड्स असतात, दीज आर दी कंपाऊंड्स कम अंडर दिस कॅटेगरी हॅव अ कॅटॅकॉल. त्याच्यामध्ये काय असतं, कॅटॅकॉल असतो, म्हणजेच 2 हायड्रॉक्झिल ग्रुप असतात, म्हणजे 2 OH ग्रुप असतात, ज्याला डायहायड्रॉक्झी म्हटलं जातं, आणि बेन्झिन असतं म्हणून त्याला कॅटॅकॉल म्हटलं जातं. आणि विथ 2 कार्बन ॲटम साईड चेन, म्हणजे काय असते 2 कार्बन ॲटम साईड चेन असते, हॅव्हिंग अन अमाइन अँड हायड्रॉक्झिल फंक्शन. अँड दीज आर बेसिक इन नेचर अँड आर अनस्टेबल. ते काय बेसिक नेचरमध्ये असतात आणि त्यांचं ते काय असतात, अनस्टेबल असतात. दे रॅडियली फॉर्म साल्ट्स लाईक हायड्रोक्लोराईड, सल्फेट, टार्ट्रेट विच आर वॉटर सोल्युबल. ते काय करतात, रॅडियली त्याचे साल्ट्स फॉर्म करतात की जे वॉटरमध्ये सोल्युबल असतात. त्याच्यामध्ये जो फर्स्ट जो ड्रग आहे तो आहे ॲड्रेनालिन. ॲड्रेनालिनचं स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे, हे बघा. याच्यामध्ये काय आहे, 2 हायड्रॉक्झिल ग्रुप आहेत, 2 हायड्रॉक्झिल ग्रुप आहेत आणि 2 कार्बन ॲटमची साईड चेन आहे आणि बेन्झिन रिंग आहे. ठीक आहे, आता हा जो ॲड्रेनालिन आहे, इट कन्सिस्ट ऑफ व्हाईट ऑर लाईट बफ कलर्ड क्रिस्टल ऑर पावडर स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल. हे काय, एक व्हाईट किंवा लाईट बफ कलरची पावडर असते किंवा क्रिस्टल्स असतात की जे त्याची सोल्युबिलिटी आहे स्पॅरिंगली सोल्युबल असतात वॉटरमध्ये आणि अल्कोहोलमध्ये. इट ग्रॅज्युअली डार्कन्स ऑन एक्सपोजर टू लाईट अँड air and thus stored in airtight light resistant container in cool place. It readily forms a salt with acid which are highly soluble in water. जसं की आपण बघितलं तर त्याचे साल्ट फॉर्म करतो की जे हायली सोल्युबल असतात वॉटरमध्ये. आणि जर हा जो ॲड्रेनालिन आहे तो जर लाईटच्या आणि एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो काय होतो, डार्क होतो. स्लोली म्हणजेच ग्रॅज्युअली म्हणतो आपण त्याला, डार्क होत जातो. त्यामुळं काय केलं जातं, तो एअरटाईट कंटेनरमध्ये, लाईट रेजिस्टंट कंटेनरमध्ये कूल प्लेसला तो ॲड्रेनालिन स्टोअर केलं जातं. ओके, इट कॅन बी प्रिसिपिटेटेड फ्रॉम दी सोल्युशन्स बाय अमोनियम हायड्रॉक्साईड ऑर अल्कली कार्बोनेट सोल्युशन. त्याचं प्रिसिपिटेशन कसं होतं तर अमोनियम हायड्रॉक्साईड आणि अल्कली कार्बोनेटचे जे सोल्युशन्स असतात त्याच्या थ्रू त्याचं काय होतं, प्रिसिपिटेशन होत असतं. द डिझोल्युशन ऑफ इफिनेथ्रिन इज युजली प्रिपेअर्ड बाय युजिंग हायड्रोक्लोरिक ॲसिड. म्हणजे तो काय आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये त्याला डिझॉल्व केलं जातं. आणि स्लाइट ॲसिडिटी इज नेसेसरी फॉर दी स्टॅबिलिटी ऑफ दिस सोल्युशन, अदरवाईज इट रॅपिडली ऑक्सिडाइज टू अँड इनर्ट मटेरियल. म्हणजे ते जे सोल्युशन बनवलं जातं त्याला थोडंसं ते स्लाइटली ॲसिडिक असलं पाहिजे, कारण त्याला स्लाइट ॲसिडिटी दिली गेली पाहिजे, नाहीतर मग त्याचे जे सोल्युशन्स असतात ते रॅपिडली ऑक्सिडाइज होतात टू अँड इनर्ट मटेरियलला. आता ह्याचे ॲड्रेनालिनचे युजेस काय काय, जसं की आपण मध्ये इंट्रोडक्शनमध्ये बघितलं की ते सगळे त्याचे फंक्शन्स बघितले की राईज इन ब्लड प्रेशर, कार्डियक स्टिम्युलेशन, त्यानंतर कन्स्ट्रिक्शन ऑफ पेरिफेरल ब्लड वेसल्स, रिलॅक्झेशन ऑफ ब्रॉन्कियल मसल्स आणि स्मूथ मसल. आता ॲक्शन अँड युजेसमध्ये इट ॲक्ट्स ऑन स्मूथ मसल. कुठं ॲक्ट करतं, ते स्मूथ मसल्स जे असतात त्यांच्यावर ॲक्ट करतं, तसेच जे सेल ग्लँड्स त्यांच्यावर ॲक्ट करतं आणि जे ग्लँड सेल्स असतात त्यांच्यावर ॲक्ट करतं. आणि टू दी हार्ट टू प्रोड्यूस रिस्पॉन्स सिमिलर टू दोज इवोक बाय स्टिम्युलेशन ऑफ करस्पॉन्डिंग sympathetic nerves. Okay, so it acts on smooth muscles, gland cells and the heart to produce response similar to those evoked by stimulation of the corresponding sympathetic nerves. म्हणजे सेम सिमिलर रिस्पॉन्स जो सिम्पॅथॅटिक नर्व्स प्रोड्यूस करतात सेम रिस्पॉन्स ॲड्रेनालिन प्रोड्यूस करतो. ऑल्सो ॲड्रेनालिन स्टिम्युलेट दी हार्ट
म्हणजे हार्टचं स्टिम्युलेशन करण्याचं काम करतं, तसेच हार्ट रेट इंक्रीज करतं, ब्लड प्रेशर इंक्रीज करतं, रिलॅक्सेस दी मस्क्युलर अँड इंटेस्टाईन अँड ब्रॉन्काय. जे मस्क्युलेचर ऑफ इंटेस्टाईन आणि ब्रॉन्कायला काय करण्याचं काम, रिलॅक्सेशन करण्याचं काम ॲड्रेनालिन करतं. इट इज प्रिलिमिनरी यूज टू रिलीव्ह ब्रॉन्कियल स्पाझम इन अस्थमा. आता जो ब्रॉन्कियल स्पाझम जो असतो अस्थमामध्ये तो रिलीव्ह करण्याचं काम कोण करतं, ॲड्रेनालिन हा जो ड्रग आहे तो करतो. तसेच टॉपिकली पण हा जो ड्रग आहे तो अप्लाय केला जातो टॉपिकली टू कंट्रोल दी सुपरफिशियल हिमोरेज इन ऑपरेटिव्ह प्रोसिजर ऑन दी नोज अँड थ्रोट. म्हणजे नोजची आणि थ्रोटशी रिलेटेड जर एखादं ऑपरेटिव्ह प्रोसेस चालली असेल, हिमोरेजेस होत असेल, ब्लिडिंग होत असेल, तर टॉपिकली ते कंट्रोल करण्यासाठी ॲड्रेनालिन अप्लाय केलं जातं. Also it is used in acute coryza as a spray, high fever and sinusitis. Also in combination with local anesthetic because of its vasoconstriction action. It keeps the local anesthetic in the desired area and prolong its action, and it is very valuable in complete heart block. कुठं व्हॅल्युएबल आहे, कंप्लीट हार्ट ब्लॉक जर झाला असेल तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये हे मेन इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. तसेच लोकल ॲनेस्थेटिकच्या कॉम्बिनेशनमध्ये यूज केलं जातं कारण ते व्हॅसोकन्स्ट्रिक्शन ॲक्शन दाखवतं. अँड इट कीप्स द लोकल ॲनेस्थेटिक इन द डिझायर्ड एरिया. म्हणजे प्रोलॉंग टाईमसाठी ते काय करतं, ॲनेस्थेटिक ॲक्शन दाखवतं. इट इज यूज इन ॲक्यूट कोरिजा म्हणजेच इन्फ्लमेशन ऑफ नोज अँड थ्रोट, हाय फेवर अँड सायनसिटिस म्हणजेच इन्फ्लमेशन ऑफ नोज. या सगळ्यांच्या ट्रीटमेंटमध्ये ॲड्रेनालिन हे यूज केलं जातं. नेक्स्ट जे आहे इफिनेफ्रिन कॅन बी इंजेक्टेड सबक्युटेनियसली. त्याचा डोस जो दिला आहे, कसं इंजेक्ट केलं जातं ते दिलं आहे. इफिनेफ्रिन कॅन बी इंजेक्टेड सबक्युटेनियसली ऑर इंट्रामस्क्युलरली. सबक्युटेनियसली दिलं जातं किंवा इंट्रामस्क्युलरली दिलं जातं. त्याचा जो डोस असतो तो असतो 0.01% सोल्युशन सबक्युटेनियसली किंवा 0.05% सोल्युशन जे इंट्राव्हेनसली दिलं जातं. जर स्प्रे म्हणून ते यूज केलं असेल तर 1% सोल्युशन यूज केलं जातं किंवा मग टॉपिकली अप्लाइड केलं जातं इन ॲक्वियस सोल्युशन ऑर ऑइंटमेंटच्या किंवा सपोजिटरी किंवा जेलीच्या फॉर्ममध्ये ते यूज केलं जातं. ठीक आहे. ॲड्रेनालिनलाच इफिनेफ्रिन असं म्हटलं जातं. ॲड्रेनालिन इज ओरली इनॅक्टिव्ह, की जो ॲड्रेनालिन आहे ते ओरली इनॅक्टिव्ह आहे. ऑफिशियल प्रिपरेशन्स इन्क्लूड, मग त्याचे ऑफिशियल प्रिपरेशन्स आहेत की कुठल्या फॉर्ममध्ये ते अवेलेबल आहे. ॲड्रेनालिन सोल्युशन, ॲड्रेनालिन मॅलिएट इंजेक्शन, ॲड्रेनालाइन ॲसिड टार्ट्रेट इंजेक्शन, स्टराइल इफिनेफ्रिन सस्पेन्शन, इफिनेफ्रिन टार्ट्रेट, ऑप्थॅल्मिक ऑइंटमेंट. these are the official preparations. Then next is the noradrenaline acid tartrate, IPBP USP. Properties are: it is almost white crystalline powder, highly soluble in water, its solubility in alcohol is less, and it is insoluble in ether and chloroform. The aqueous solutions are acidic in nature, it slowly darkens on exposure to light and air, and it is preserved in airtight light resistant container. Okay, these are the properties. Means noradrenaline, it is a white color powder, it is highly soluble in water, the solubility in alcohol is less, and it is insoluble in ether and chloroform. म्हणजे ether and chloroform मध्ये ते insoluble आहे. अल्कोहोलमध्ये त्याची सोल्युबिलिटी आहे बट ती कमी आहे, आणि त्याचे जे ॲक्वियस सोल्युशन्स असतात ते ॲसिडिक असतात. जर ते लाईटच्या आणि एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर ते डार्क होत जातं, त्यामुळे ते लाईट रेजिस्टंट एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर केलं जातं नॉरॲड्रेनालिन. नेक्स्ट जे आहे त्याचे ॲक्शन अँड युजेस. इट्स फार्माकोलॉजिकल ॲक्शन आर सिमिलर टू दोज ॲड्रेनालिन. जसं की आपण व्हॅसोप्रेसर हा जो क्लास आहे तो बघतोय, त्याच्यामध्ये ॲड्रेनालिन आपण बघितलं फर्स्ट. सेकंड आहे नॉरॲड्रेनालिन ॲसिड टार्ट्रेट, की ज्याला नॉरइफिनेफ्रिन असं म्हटलं जातं. त्याचे जे ॲक्शन्स आहेत त्या सेम आहेत ॲड्रेनालिनसारखा, बट क्वांटिटेटिव्ह डिफरन्सेस एक्झिस्ट बिटवीन देम. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एकच डिफरन्स आहे, व्हेन इट इज गिवन बाय स्लो इंट्राव्हेनस इन्फ्युजन ऑर इंजेक्शन. अँड देन कार्डिओव्हॅस्क्युलर इफेक्ट्स आर मोस्ट प्रॉमिनंट. त्याचे जे कार्डिओव्हॅस्क्युलर इफेक्ट्स आहेत ते मोस्ट प्रॉमिनंट आहे. तर जसे आपण ॲड्रेनालिनचे ॲक्शन अँड युजेस बघितले, सेम ॲक्शन अँड युजेस जे आहेत ते नॉरॲड्रेनालिनचे आहेत, फक्त त्याच्यामध्ये याला इंट्राव्हेनस इन्फ्युजनने स्लोली दिलं जातं. आणि ज्यावेळेस त्याला
इंट्राव्हेनस इन्फ्युजननी किंवा इंजेक्शननी स्लोली दिलं जातं त्यावेळेस त्याचे जे कार्डिओव्हास्क्युलर इफेक्ट असतात ते प्रॉमिनंट असतात जास्त. एवढाच त्याच्यामध्ये फक्त डिफरन्स आहे. आणि तसेच इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ व्हॅसोमोटर कॉलॅप्स टू मेंटेन दी ब्लड प्रेशर मेंटेन करण्यासाठी, जे ॲक्यूट हायपोटेन्शनमध्ये जे ब्लड प्रेशर डाऊन होत असतं ते मेंटेन करण्यासाठी, ते रेज करण्यासाठी हा जो ड्रग आहे नॉर ॲड्रेनालिन हा यूज केला जातो. तसेच ॲक्यूट कार्डियक इन्फ्रॅक्शनमध्ये हा ड्रग यूज केला जातो. तर आज आपण हे जे दोन आहेत ते ड्रग बघितले, ॲड्रेनालिन अँड नॉर ॲड्रेनालिन. तसेच आपण बघितलं की ॲड्रेनर्जिक एजंट्स काय असतात, त्यांचे फंक्शन्स काय आहेत आणि त्याचे क्लास बघितले. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. सो थँक्यू सो मच.